बऱ्याच लोकांना असं बाहेरच्या जिल्ह्यातून गाड्या घेतलेल्या असतात. त्यांना वाटतं की तिकडंच जाऊन गाडी पासिंग करावी लागते. आपल्या इथं पण गाडी पासिंग होती, कितीमध्ये होती, कशी होती, तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो. मला कॉन्टॅक्ट करा. कॉफी वगैरे पिली आपण, गाडी लाईनीला लावली, एजंटला फोन केला आपल्या. एजंटने किती रुपये घेतले तुम्हाला सांगतो. त्याने GPS वगैरे बसवून घेतला आणि GPS बसवून मला सांगितलं रेडियमवाला येईल, रेडियम मारून जाईल. रेडियम वगैरे मारलं त्यांनी. साईडची नंबर प्लेट पण लावली त्यांनी. होती आपली, छोटी होती पण मोठी लावली त्यांनी RTOच्या नियमाप्रमाणे. आणि तिथून परत आपण गाडी लाईनीला लावली. मित्र आपले भेटले होते 2-3 नवीन झालेले. त्यांना म्हटलं चला ट्रॅक बघून या. ट्रॅक बघायला गेलो तर RTOच्या मॅडमने बस ट्रायलला घेतली होती, पण बस काय 2-3 वेळा बंद पडली. सगळे लागले हसायला. पण जाऊ द्या, कशी बशी चालू केली तिने, ट्रायल घेतली. आणि एक टेम्पो आला होता, तर टेम्पोचा एक व्हिडिओ काढला मी. पुढून चेपला आहे, मागून तांबारला आहे, कलर केला आहे, तरी पासिंग झाला. आणि आपल्या गाड्याला काय प्रॉब्लेम होता. बिंदास करा पासिंग. मित्रांनो, या पेपर फक्त क्लिअर ठेवा. लाईनला लावली ते आपण गाडी, आपली पासिंग झालेली आहे. गाडी कितीमध्ये झाली, कशी झाली, तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो. मला कॉन्टॅक्ट करा. खाली नंबर दिला आहे, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही आपली गाडी पासिंग करून घ्या. बरीच लोक विदाऊट पासिंग गाडी चालवतात. RTOने पकडलं तर दंड भरपूर आहे. परत म्हणू नका सांगितलं नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. कॉन्टॅक्ट करा मला.